राज्यातला पांढरा रस्ता सुद्धा सुरू राहणार नाही, पांढरा रस्ता सुद्धा, एवढं लक्षात ठेवा. मराठ्यांच्या नादी लागणं, गोडी गुलाबीनं तुम्हाला जे करायचं ते करायचं. त्यावेळेस घडलं आता. पुन्हा त्या भानगडीत पडायचं नाहीये, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जर ते भानगड करायला जाता, पोलीस हे नामकं करीन आणि तमकं करीन, त्याची किंमत इतकी भयंकर तुमच्यासह देशातल्या पंतप्रधान मोदी साहेबांना सुद्धा त्याची किंमत मोजावी लागणार. तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगतोय, धमकी नाहीये, हे तुम्हाला मी समजून सांगतोय. कारण तुम्हाला ती खोड आहे लोकांच्या. कारण तुम्हाला जनतेची माया नाही. तुम्हाला आई कळत नाही, बहीण कळत नाही, लेकरू बाळ कळत नाही, काय कळत नाही. कळत असतं तर आमच्या 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली नसती. इकडून गोळी शिरली ती इकडच्या बाजूने निघली होती. त्या लेकरांचा काय जीव मानला असत. त्याच्यामुळं तुमचं आम्हाला माहीत झालेलं, म्हणून तुम्हाला सावध करतोय, पुन्हा त्या भानगडीत पडू नका. आई बहिणीवर पोरावर जर हात पाडला ना, मराठी कोणत्याही टोकाला जातात बरं का फडणवीस साहेब. आणि तुमच्यामुळं पुऱ्या देशातल्या सरकारला सुद्धा हादरा बसेल. मोदी साहेबासहित हेही शब्द लक्षात ठेवा माझा तुम्ही. मराठ्याचा इथून पुढे नाद करू नका आणि मराठी बार मार खायला मोकळे बी नाही.